बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडमधून। माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांच्या तक्रारीनंतर मनपा कचरा निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती। घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रिया राबवताना मनपाने ठराविक कंत्राटदाराची ही जोपासली आहे असा आरोप करत माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। खोमणे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे। निविदा प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर होईपर्यंत अंतिम निर्णय घेऊ नये असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। त्यामुळे कचरा निविदा प्रक्रियेला आता ब्रेक लागला आहे। मागील 3 वर्षापासून मनपावर प्रशासक राज आहे। शहरातील कचरा संकलनाचे काम R&B या कंपनीला देण्यात आले आहे। या कंपनीला 7 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती। 7 वर्षानंतर पुन्हा R&B का याच कंपनीला कचरा संकलनाचे काम देण्यात खाट महापालिकेने घातला। त्यामुळे महापालिकेने राबविलेली ही निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। दरम्यान या निविदा प्रक्रियेची विरोधात महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली। खोमणे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी दिली आहे। तर पाहूया महेश खोमणे काय म्हणाले। घन कचरा व्यवस्थापनासंदर्भात महापालिकेच्या बाबतीत तुम्ही तक्रार केली मुख्यमंत्र्यांना, काय नेमकी तक्रार आहे? दिनांक 13/12/2024 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत च्या मार्फत ई टेंडर नोटीस क्रमांक 1175/4/2024 मार्फत एक घनकचरा व्यवस्थापन डोर टू डोर कचरा कलेक्शन व डंपिंग ग्राउंडपर्यंत ट्रान्सपोर्टेशन या बाबतीमध्ये एक निविदा काढण्यात आलेली होती। आमचं म्हणणं एक होतं की आज नांदेड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बघता गेल्या वेळेस जी याच कामाची जी निविदाची किंमत जी होती ती 100 कोटी होती आणि आज असं काय घडलं की या 2-3 वर्षामध्ये ही या निविदाची किंमत 100 कोटीहून डायरेक्ट 250 कोटी ही निविदा काढण्यात आलेली आहे। आणि आमचा साप प्रशासनावर असा आरोप आहे कोणाच्या दबावामध्ये हे काम तर काही ते करत नाहीत ना, कारण ज्या एजन्सीला मागील बरेच वेळेस नोटीसही पाठवण्यात आलेल्या होत्या की तुमचं काम समाधानकारक नाही आहे आणि जी एजन्सी मागील 4-5 वर्षापासून काम करत आहे त्याला एक्सटेन्शन देत हे प्रशासन आज आम्हाला दाट शंका आहे की हेच एजन्सी नाव बदलून परत एकदा त्यांच्या सोयीनुसार या निविदेमध्ये अटी टाकून त्या निविदा काढण्यात आलेली आहे व सोयीस्कर कोणत्या तरी एखाद्या ठराविक एजन्सीला याचा फायदा व्हावा यासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे। याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही तक्रार केलेली होती की याबाबत त्यांनी माननीय आयुक्तांना आदेशित केले या सर्व कामाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा व तोपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेऊ नये।